2016 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं। त्यावेळेला मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते। त्या उद्घाटनावरती आणि जलपूजनावरती 8 कोटी रुपये जनतेचे खर्च झाले। त्याचा आराखडा तयार केला गेला। त्या आराखड्यावरती 36 कोटी रुपये खर्च केले गेले, परंतु अद्यापर्यंत 8 वर्ष उलटून देखील अद्याप वीड रचली गेली नाही। त्याचबरोबर 2018ला L&T कंपनीच्या निविदा आल्या। त्या निविदा वर्क ऑर्डर देखील झाली, काम देखील मिळालं। मला वाटतं 3000 कोटी रुपये त्याची वाढीव किंमत देखील मान्य झाली आणि काम सुरू झालं। आणि कोणतरी पांढरपेशी वर्गातील नतद्रष्ट लोक हायकोर्टामध्ये गेले। माननीय उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली। त्यांची याचिका फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि 2019ला याचिका फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात गेले। सुप्रीम कोर्टाने मौखिक आदेश दिला की स्थगिती द्या कामावर। परंतु राज्य सरकारने ज्या पद्धतीने पाठपुरावा करायला पाहिजे, ज्यांनी एवढा मोठं थाटामाटा उद्घाटन केलं गेलं, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये जी लढाई लढायला पाहिजे आणि फार काही मोठी लढाई नाही, सगळ्या परवानग्या मिळवलेल्या आहेत। आपण जर आपल्या राज्याचे मुख्यमंत्र्यांचं भाषण जर पाहिलं उद्घाटनाच्या अगोदर कशा कशा परवानग्या मिळवल्या आहेत, त्यांनी ऑफ द रेकॉर्ड विधान भवनामध्ये विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये भाषण केलेलं आहे। आम्ही कशा परवानग्या मिळवल्यात, एन्व्हायरमेंटच्या असतील, CRZच्या असतील, सगळा त्यांनी त्या ठिकाणी उहापोह केलेला आहे आणि त्यानंतर उद्घाटन झालेलं आहे। आज उद्घाटन 8 वर्ष उलटलेले देखील शिवाजी महाराजांचं शिवस्मारक झाले नाही आहे। म्हणून आज आम्ही शिवप्रेमी सगळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी सेल्फी पॉईंट या ठिकाणी आंदोलन करत होतो। आंदोलन करण्याचं माध्यम हेच आहे की आम्हाला दाखवून द्यायचं सरकारला की तुम्ही 8 वर्ष होऊन देखील यावरती काही उपाययोजना केली नाही आहे। आज आमच्या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे, परंतु भविष्यामध्ये याचं आंदोलनाचे वेगवेगळे प्रकार असतील। 288 आमदार असतील, 89 आपले विधान परिषदेचे आमदार असतील, मंत्रिमंडळाचे सगळे मंत्री असतील, खासदार असतील, राज्यसभेचे खासदार असतील, आम्ही सगळ्यांना पत्र पाठवणार आहोत, निवेदन देणार आहोत, राज्यपाल महोदयांना देणार आहोत, देशाच्या पंतप्रधानांना देखील देणार आहोत। हा लढा माझा एकट्याचा नाही आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे, सर्व शिवप्रेमींचा आहे। हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे। म्हणून आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना आठवण करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी दडपशाही करून या ठिकाणी आम्हाला लगेच पकडून या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला। पोलिसांचं काम करतं त्याचा वाद नाही आहे, परंतु कुठेतरी लोकशाही जिवंत राहिली पाहिजे। थोडंसं लोकशाही आपण मानणारे आहोत, संविधान मानणारे आहोत। आम्ही सनदशीर मार्गाने